12 वाजून गेल्यात हा का. पाऊस येत होता सकाळी का 9:30 वाजल्यापासून येतोय पाऊस. आत्ता बंद झाला. कपडे तिकडे धुवून वाळू घातले होते, पार त्याची चवच गेली. नेहमी तशीच दगडा होती. आता ती सगळी परत पिळून वाळाय घालावं लागते नाही. आणि मला जायचंय कुरिअर टाकायला. कालच्या धरून सगळं इकडे गटुडी आणून अशी मांडून ठेवले ती. काय करावा, जायचंय द्यायला. बांधते भाऊजींनी नेलं ना. मी म्हणलं होतं, पण हे म्हणलं पाऊस येतोय कसं काय ये. मग आता आमचं आवारले. आता थोडं पाऊस पण बंद झालाय. आता उरकून लगेच जायचंय. बापूचं उरकते कुठे गेलं काय माहिती. बापू आमचं सकाळी वस्ती येडा मारा गेले. तुम्ही सकाळच्या व्हिडिओ मध्ये बघितलं. ते आत्ता घरी आल्या ती इतक्यात पाऊस उघडल्यावरती. काय बसायला जागाच नाही ना तुला कुठं बाहेर. एवढं पटांगण नाही झाडाच्या कुठं एखाद्या बुडा शिरलं तर तुला पाऊस नाही लागायचा. त्या घरात मोबाईल बघतात बापूंचा. सगळीची सगळी अशी तिन्हीची तिन्ही अशी करून बसले ती. एक तर कुठं गायब झाले काय माहिती. अजून पाऊस येतोय हा का, थोडा थोडा येतोय. तो खरंच आहे कशी झाडावर पळती. पावसा पाण्याचा तिला एक बसू वाटा नाही. कपडे पिळून वाळू घालते. त्याला कोणाचं काय चाललंय. पाऊस बापूंचं काय चाललंय बघते. आता भांडी घासायची राहिली होती. मी आवरले सगळं. आता आम्ही असंच जाणार आहे. कुठं गेलं काय माहिती. कपडे पिळायचे अजून. ऊन पडायला लागले. बापू ऊन पडायला लागले. चला कुरिअर टाकून येऊ. फोन केलता मी. तुमचं उरका. त्या आपण जिथं जातो ते थांबतो तिथं. त्यांना नाही म्हणले तिथपर्यंत या. येतील की काय. आता ऊन पडायला लागले. आता गेला पाऊस. आता पाऊस येतोय. तुमचं उरका. माझं उरकलंय. मी काय साडी नाही काय बदल नाहीच राहून जाणार. परत भरलं ओलं झालं तरी आता ही कपडे थोडी सुकवायला टाकते वाळून. पिळून ही करायला. माझं तर सगळं काम आवरून चालू. पावसात भिजलं थोड्या वेळ थांबावं लागलं तरी काय अडचण नाही. पोरं गेली शाळेत. मग अशी वाढू झालं. सकाळी पोरं शाळेच्या टायमिंगला 10 वाजता जे पाऊस आलाय ते तसा पाऊसच बंद नाही. आता किती वाजल्यात. आताशी उघडलंय. सगळी कामं पेंडिंगला राहतात. हिरबळचा पाऊस आले. संध्याकाळचा पाऊस आल्यावर काही वाटत नाही. आता ह्यांना परत ना सगळं आठी बांधावं लागेल. सगळ्या राहडा करून ठेवलाय. आता तिकडं पत्र्यात बांधून त्यांना खायला टाकावं लागेल सगळ्यांना. मग पावसाचं लई चिक 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 चिक. मोठा पाऊस येऊन गेल्यावर बरं वाटतं. सगळं धुऊन जातं. पण बारीक असा थोडा थोडा पाऊस येऊन गेला ना लय ताण होतो जेवायला. लय सगळे दारात राहडा देईन सगळं काढावं लागतं. ते ठेवावं लागतं. टिप 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 टिप. पावसाचं बघा असं मस्त वातावरण होते. काम करत करत अश्विनी पण आली. तिचं काय म्हणणं ऐकून घ्या. आमच्या आत्या बघतात मोबाईलवर बातमी. तुम्हाला आवाज येत असेल. कुठं पाऊस पडला, कुठं नदीला पूर आला, कुठं काय झालं, कोण पुरात वाहून गेलं. हाय अश्विनी काय करायचंय पावसाचं मग नेमकं बाई. पाऊस हाय काय हाय. मग आपल्या बारामतीत नाही. बारामतीत नव्हतं त्या दिवशी ते पूल फाटलेला की पहिल्याच पावसात. हा कधीच न फुटला होता की. तसंच आहे आता काय. शेवटी निसर्गाची देणगी. पाऊस नाही आल्यावर पण पंचायतन आल्यावर पण पंचायतन सगळ्याच कुठा नाही. पाऊस आणि नुकसानकी झाल्यावर पण ही व्हाय नाही. आणि लय पंचायत आहे. पण कसं झालं माहितीये का आता हे निसर्गाचं शेवटी कुणालाच काय घावू शकत नाही. कुणाचं काय होईल, कुणाचं कधी काय. लय पाऊस पण पडतोय आणि लय नुकसानकी होती. वाटोळ होतंय माणसांचं लय जीवनात. काय पण ऐकायला नाही. सगळं जीवन विस्कळीत होतंय लोकांचं. माझ्या अंगावर काटा फुटला. 2025 लय खराब आहे. 2025 साल सगळेजण म्हणतात खराब आहे खराब आहे. मग काय माहिती आता असलं तर काय. त्याच्यासाठी गावं फिरायची बंद केल्यात. गावाला लई लांब कुठं जायचं नाही. लोक काय करायचंय आपलं बरं इथलं इथं बारामतीतच फिरायचं फक्त. काय का असा ना. बापूंला लावलंय उरका. बापूंला म्हणलं उरका. आता कपडे टाकते थोडी पिळून थोडी सुकतेली. असं ज्या त्याच्या ह्याचे सगळेजण म्हणतात आमच्या इकडे खूप पाऊस आहे, आमच्या इकडे खूप पाऊस आहे. आमच्या इकडे पण पाऊस सकाळ धरून चालू आहे. आमच्या इकडे मोठा पाऊस नाही पण त्यातले त्यात हाय म्हणायचं. बरा पाणी वगळून जाते.
चिमण्यांचा सगळ्या पक्ष्यांचा सगळा कालवा कालवा होतो का तर पाणी आल्यावरती सगळं पाऊस आला उघडला की ना पाऊस मग सगळे त्या घरट्यातनं बाहेर निघतात. आता फटाकलाच असो तर फटाकलाय तर आम्ही इथं जाऊन बारामती येऊन बाय सगळ्यांना बाय बाय.